हॅलो स्टुडंट, लाईव्ह क्रिएटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. बघा, कालच्या व्हिडिओमध्ये मी 10th सायन्सचा पार्ट 2चा जो पहिला लेसन आहे हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन हा स्टार्ट केला होता. त्यामध्ये हा जो फर्स्ट पॅरेग्राफ आहे तो कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितला. आता नेक्स्ट बघा, नेक्स्ट पॉईंट आहे या लेसनचा ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन म्हणजे काय ते बघायचं आहे आपल्याला. पण त्या अगोदर बघा, कॅन यू टेलमध्ये तुम्हाला 2 क्वेश्चन विचारलेले आहेत. स्केच अँड एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ DNA अँड व्हेरियस टाईप ऑफ RNA. DNA आणि RNAचं स्ट्रक्चर काढा आणि ते एक्सप्लेन करा असं सांगितलेलं आहे. आता बघा, DNAचं स्ट्रक्चर हे अशा पद्धतीने आहे. बघा, DNAचं स्ट्रक्चर बघा, DNAचा फुल फॉर्म काय आहे? डिऑक्झी रायबो न्यूक्लिक ॲसिड. DNAचा फुल फॉर्म आहे डिऑक्झी रायबो न्यूक्लिक ॲसिड. आणि DNA ज्या बेसिक युनिटपासून बनलेला आहे तो आहे न्यूक्लियोटाईड. DNA कशापासून बनलेला आहे? न्यूक्लियोटाईड. आता बघा, न्यूक्लियोटाईड हे बेसिक युनिट आहे DNAचं. तर ते न्यूक्लियोटाईड परत 3 सब कंपोनंटनी बनलेला आहे. बघा, न्यूक्लियोटाईडमध्ये पेंटोज शुगर, फॉस्फेट ग्रुप आणि नायट्रोजन बेस आहे. 3 घटकांनी न्यूक्लियोटाईड बनलेला आहे, पेंटोज शुगर, फॉस्फेट ग्रुप आणि नायट्रोजन बेस. आता ही नायट्रोजन बेस जे आहे, हे नायट्रोजन बेस जे आहेत DNAमध्ये 4 प्रकारचे असतात. बघा, ॲडेनिन, ग्वॅनिन, सायटोसिन अँड थायमिन हे 4 प्रकारची नायट्रोजन बेस जे आहेत DNAमध्ये असतात. बघा, आता न्यूक्लियोटाईडचं बेसिक स्ट्रक्चर मी इथे काढलेलं आहे. बघा, हे आहे शुगर, हे आहे नायट्रोजन बेस आणि इथे आहे फॉस्फेट ग्रुप. आता जे नायट्रोजन बेस आहेत, नायट्रोजन बेस ही 2 ग्रुप्समध्ये डिव्हाइड आहेत. बघा, ही नायट्रोजन बेस प्युरिन्स आणि पिरिमिडिन्स. प्युरिन्स आणि पिरिमिडिन्स. पहिले जे ॲडेनिन आणि ग्वॅनिन आहे त्यांना प्युरिन्स म्हणतात आणि सायटोसिन आणि थायमिन जे आहे पिरिमिडिन्स म्हणतात. आता बघा, हे जे DNA आहे, DNAमध्ये 2 चेन आहेत, 2 स्ट्रँड आहेत. हे जे 2 स्ट्रँड आहेत, तर DNAचं स्ट्रक्चर जे आहे कसं आहे? डबल हेलिक्स आहे. डबल हेलिक्स म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये 2 चेन आहेत. तर या चेन बघा कशा झालेल्या आहेत? कॉईल झालेल्या आहेत. या चेन अशा पद्धतीने गुंडाळलेल्या आहेत. आता या चेन सेपरेट होत नाहीत. बघा, का सेपरेट होत नाहीत? तर मध्ये हे जे नायट्रोजन बेस जो आहे हा चेनच्या मधल्या साईडने येतो आणि हे जे 2 चेनचे नायट्रोजन बेस जे आहेत अशा पद्धतीने त्यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड होऊन त्यांची पेअरिंग झालेली असते, बेस पेअरिंग झालेली असते. बघा, कोणत्या नायट्रोजन बेसेसमध्ये पेअरिंग होते? तर ॲडेनिनची नेहमी थायमिनसोबत पेअरिंग होत असते. म्हणजेच या चेनमध्ये जर हा नायट्रोजन बेस ॲडेनिन असेल तर ह्या साईडने थायमिन असतो. नेक्स्ट बघा, ग्वॅनिनची सायटोसिनसोबत पेअरिंग होते. अशा पद्धतीने मध्येही बेस पेअरिंग असते आणि ह्या नायट्रोजन बेस 2 नायट्रोजन बेसेसच्या मध्ये हायड्रोजन बॉन्डने ते नायट्रोजन बेसची पेअरिंग होत असते. जसं की ॲडेनिन आणि थायमिनमध्ये 2 हायड्रोजन बॉन्ड्स तयार होतात आणि ग्वॅनिन सायटोसिनमध्ये 3 हायड्रोजन बॉन्ड्स तयार होत असतात. अशा पद्धतीने हे DNAचं स्ट्रक्चर आहे. नेक्स्ट बघा, आपल्याला टाईप्स ऑफ RNA कोणती आहेत तर ते विचारलेलं आहे. तर बघा, there are 3 types of RNA. फर्स्ट mRNA, tRNA अँड rRNA. हे 3 टाईप्स कशावरून आहेत? तर त्यांचं फंक्शन, त्यांचं जे काम आहे त्याच्यावरून त्यांचे जे आहेत म्हणजे वेगवेगळे टाईप्स आहेत. परत काय आहे बघा, तर हे जे RNA जे आहे, RNA हे सुद्धा न्यूक्लिक ॲसिड आहे आणि DNA सुद्धा न्यूक्लिक ॲसिड आहे. फक्त RNA आणि DNAमध्ये काय डिफरन्स आहे? RNA DNAमध्ये काय डिफरन्स आहे? तर बघा, RNA सुद्धा न्यूक्लियोटाईडने बनलेला आहे आणि DNA सुद्धा न्यूक्लियोटाईडने बनलेला आहे. फक्त डिफरन्स थोडा मायनर डिफरन्स आहे. कोणता? तर RNAमध्ये ही जी पेंटोज शुगर आहे तर ती रायबोज नावाची पेंटोज शुगर आहे आणि DNAमध्ये डिऑक्झी रायबोज नावाची पेंटोज शुगर आहे. मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये येऊ शकतं की जो RNAमध्ये असणारी जी शुगर आहे ती
कोणती आहे? तर रायबोज नावाची पेंटोज शुगर आहे आणि DNA मध्ये डिऑक्झिरायबोज नावाची पेंटोज शुगर आहे. आणि दुसरा चेंज इथे आहे की हे जे थायमिन नावाचं नायट्रोजन बेस आहे तर हे थायमिन RNA मध्ये नसतं. थायमिनच्या जाग्यावरती युरॅसिल नायट्रोजन बेस RNA मध्ये असतो. नेक्स्ट बघा, थर्ड चेंज कोणता आहे? तर RNA हे सिंगल स्ट्रँडेड आहे, एका स्ट्रँडचं बनलेलं आहे आणि DNA हे डबल स्ट्रँडेड आहे, म्हणजे 2 स्ट्रँड त्याच्यामध्ये DNA मध्ये असतात. बघा आता ही RNAची टाईप्स आहेत. mRNAला मेसेंजर RNA असा फुल फॉर्म आहे mRNAचा. tRNAला ट्रान्सफर RNA असं म्हणतात आणि rRNAला रायबोझोमल RNA असं म्हणतात. यांचं वर्क आपल्याला ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशनमध्ये येणार आहे. हे बेसिक 3 प्रकारची RNA आहे. आता बघा, नेक्स्ट बघा, विथ द हेल्प ऑफ RNA, the genes present in the form of DNA participate in the functioning of the cell and thereby control the structure and functioning of the body. काय सांगितलेलं आहे? DNA आपल्या बॉडीचे कॅरेक्टर कंट्रोल करतात. म्हणजे नेमकं कशा पद्धतीने बॉडीचे कॅरेक्टर कंट्रोल करतात? तर DNA जे आहे तर प्रोटीन तयार करतात, प्रोटीन, आणि ते प्रोटीन आपल्या बॉडीचे कॅरेक्टर ठरवतात. फॉर एक्झाम्पल, आपल्या स्किनचा जो कलर आहे मेलॅनिन नावाच्या मेलॅनिन जे प्रोटीन आहे त्यामुळे स्किनचा कलर कसा असेल हे ठरतं. तर मग ते प्रोटीन तयार करण्याची इन्फॉर्मेशन कोणाकडे असते? DNA कडे असते आणि त्या पद्धतीने DNA प्रोटीन तयार करतो. पण DNA स्वतः प्रोटीन तयार करू शकत नाही, तर तो RNAच्या मदतीने प्रोटीन तयार करतो. मग DNA काय तयार करतो? RNA तयार करतो आणि RNA जे आहेत ते काय तयार करतात? प्रोटीन तयार करतात. Information about the protein synthesis is stored in the DNA and synthesis of the appropriate protein as per the requirement इज नेसेसरी फॉर द बॉडी. म्हणजे काय सांगितलेले आहे की प्रोटीन तयार करण्याची इन्फॉर्मेशन कोणाकडे आहे? DNA कडे आहे आणि त्या पद्धतीने ज्या आपल्या बॉडीमध्ये ज्या पार्टमध्ये ज्या प्रोटीनची रिक्वायरमेंट असेल तशा पद्धतीने बॉडीमध्ये प्रोटीन तयार होत असतं. दिस प्रोटीन आर सिंथेसाइज्ड बाय द DNA थ्रू RNA. दिस इज कॉल्ड ॲज द सेंट्रल डोग्मा. आता ही सेंट्रल डोग्माची डेफिनेशन विचारल्या जाते. व्हॉट इज सेंट्रल डोग्मा? तर प्रोटीन्स आर सिंथेसाइज्ड बाय द DNA थ्रू द RNA. दिस इज कॉल्ड द सेंट्रल डोग्मा. mRNA is produced as per the sequence of nucleotide on the DNA. मग आता ही जी प्रोटीन सिंथेसिसची जी प्रोसेस आहे त्यातली पहिली स्टेप काय आहे? तर ट्रान्सक्रिप्शन पहिली स्टेप आहे. मग ट्रान्सक्रिप्शनमध्ये काय होणार आहे? तर DNA पासून RNA तयार होणार आहे, mRNA तयार होणार आहे. DNA पासून mRNA तयार होणार. ते कशा पद्धतीने तयार होणार आहे? तर DNA वरती जो काही न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स आहे, DNA न्यूक्लियोटाइडने बनलेला आहे आणि RNA सुद्धा न्यूक्लियोटाइडने बनलेला असतो. बघा, न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स DNA वरती जो आहे त्याच्या कॉम्प्लिमेंटरी mRNA वरती तयार होणार आहे. ओनली वन ऑफ द 2 स्ट्रँड ऑफ DNA इज यूज्ड इन धिस प्रोसेस. या प्रोसेसमध्ये जे DNA डबल स्टँडर्ड आहे त्या 2 स्ट्रँडमधलं फक्त एकच स्ट्रँड mRNA तयार करण्यासाठी यूज होतं. द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड इन mRNA बिंग प्रोड्यूस इज ऑलवेज कॉम्प्लिमेंटरी टू द DNA. म्हणजे DNA पासून जो mRNA तयार होणार आहे, ज्या स्ट्रँड वरती ते तयार होणार आहे तर त्या स्टँडवरती DNAचा कोणता न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स आहे त्याच्या कॉम्प्लिमेंटरी, म्हणजे ज्याच्यामध्ये बेस पेअरिंग होऊ शकेल त्याच्या कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स mRNA वरती तयार होणार आहे. बिसाइड्स देअर इज युरॅसिल इन RNA इन्स्टेड ऑफ द थायमिन ऑफ द DNA. फक्त डिफरन्स हाच आहे की न्यूक्लियोटाइडमध्ये जर नायट्रोजन बेस, जर DNA मध्ये थायमिन असेल तर तोच RNA मध्ये कोणता असेल तर युरॅसिल हा जो नायट्रोजन बेस असेल. धिस प्रोसेस ऑफ RNA सिंथेसिस इज कॉल्ड ॲज द ट्रान्सक्रिप्शन. तर ही DNA पासून RNA तयार करण्याची जी प्रोसेस आहे त्याला म्हणतात ट्रान्सक्रिप्शन. नेक्स्ट बघा, या साईडने नेक्स्ट पेजवरती इथे
ट्रान्स्क्रिप्शनची डायग्राम दिलेली आहे, ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेसची डायग्राम दिलेली आहे. कशा पद्धतीने बघा, इथे हा न्यूक्लियस आहे, न्यूक्लियस नंतर हा आहे DNA. न्यूक्लियसमधला हा DNA जो आहे इथं एनलार्ज करून दाखवलेला आहे, कारण ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेस ही न्यूक्लियसमध्ये होते. आणि आपल्याला DNAचं एकच स्ट्रँड इथं यूज केल्या चालले. तर RNA पॉलिमरेज हा जो एन्झाईम आहे हा काय करेल, तर DNAचे 2 स्ट्रँड जे आहेत तर त्यांना सेपरेट करण्याचं काम करेल. आणि जे DNA वरती हा जो नायट्रोजन बेसिसचा सिक्वेन्स आहे, न्यूक्लियोटाईडचा हा जो सिक्वेन्स आहे, त्याच्या कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लियोटाईड इथे जे आहे तर प्लेस करण्याचं काम कोण करणार आहे, RNA पॉलिमरेज. आणि त्याच्या कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लियोटाईड इथे प्लेस केल्याच्या नंतर ते न्यूक्लियोटाईड जॉईन होऊन काय तयार होणार आहे, तिथं mRNA तयार होणार आहे. बघा, द mRNA फॉर्म इन द न्यूक्लियस. The mRNA formed in the nucleus comes in the cytoplasm. काय सांगितलेलं आहे, इथं mRNA तयार झाला न्यूक्लियसमध्ये. बघा, खाली जे डायग्राम दिलेली आहे त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे, न्यूक्लियसमध्ये जो mRNA तयार झाला आहे तो mRNA न्यूक्लियसमधून बाहेर येणार, सायटोप्लाझममध्ये येणार, सेलच्या सायटोप्लाझममध्ये. इट ब्रिंग्स इन द कोडेड मेसेज फ्रॉम द DNA. आणि त्या mRNA वरती काय आहे, तर मॅसेज आहे, इन्फॉर्मेशन आहे. कशाची इन्फॉर्मेशन आहे, तर प्रोटीन तयार करण्याची इन्फॉर्मेशन आहे. आणि ती इन्फॉर्मेशन कशाच्या स्वरूपात आहे, कोडच्या स्वरूपात आहे, कोडच्या स्वरूपात आहे. बघा, द मेसेज कंटेन द कोड्स फॉर द अमिनो ॲसिड. म्हणजे काय आहे, तर हा जो mRNA आहे याच्यावरती 3 नायट्रोजन बेसिसचा जो काही ग्रुप असेल, 3 नायट्रोजन बेसिसचा एक कोड जो आहे गृहीत धरला जातो. तर एक कोड जो आहे 3 नायट्रोजन बेसिसचा एक कोड असेल. आणि एक कोड हा ॲमिनो ॲसिडसाठी असेल, ॲमिनो ॲसिड. कारण प्रोटीन कशापासून तयार होतं, तर प्रोटीनचं बेसिक युनिट जे आहे ॲमिनो ॲसिड आहे. ॲमिनो ॲसिड पेप्टाईड बॉन्डने जॉईन होऊन प्रोटीन तयार होते. तर एक कोड हा ॲमिनो ॲसिडसाठी कोड करतो. द कोड फॉर इच अमिनो ॲसिड कन्सिस्ट ऑफ द 3 न्यूक्लियोटाइड्स. म्हणजे एका कोडमध्ये किती न्यूक्लियोटाइड्स असतील, तर 3 न्यूक्लियोटाइड एका कोडमध्ये असतील. इट इज कॉल्ड द ट्रिप्लेट कोडॉन. आणि त्यामुळेच त्या कोडला ट्रिप्लेट कोडॉन असं म्हणतात, कारण 3 न्यूक्लियोटाइड्सचं त्याच्यामध्ये ग्रुप आहे. डॉक्टर हरगोविंद खुराना, द सायंटिस्ट ऑफ इंडियन ओरिजिन, has made an important contribution in the discovery of triplet codons for 20 amino acids. काय सांगितलेलं आहे, हे कोड जे आहेत कोणी डिस्कवर्ड केले की mRNA वरती जे इन्फॉर्मेशन आहे प्रोटीन सिंथेसिसची ती कोडच्या स्वरूपात असते. हे कोड कोणी डिस्कवर्ड केले, तर डॉक्टर हरगोविंद खुराना या सायंटिस्टनी डिस्कवर्ड केलेले आहेत, जे की इंडियन ओरिजिन सायंटिस्ट आहेत. आणि त्यांनी कोड डिस्कवर्ड केले 20 अमिनो ॲसिडसाठी. 20 अमिनो ॲसिडसाठी त्यांनी ते कोड डिस्कवर्ड केलेले आहेत. फॉर दिस वर्क ही हॅज बीन अवॉर्डेड विथ द नोबेल प्राईज इन 1968 अलॉंग विथ द 2 अदर सायंटिस्ट. आणि त्यांच्या या वर्कमुळे त्यांना नोबेल प्राईज जे आहे तर 1968मध्ये इतर 2 सायंटिस्टच्या मदतीने त्यांनी हे जी डिस्कवरी केलेली आहे त्यासाठी त्यांना नोबेल प्राईज देण्यात आलेलं आहे. नेक्स्ट बघा, इच mRNA इज मेड अप ऑफ थाउजंड्स ऑफ ट्रिप्लेट कोडॉन. मग mRNA वरती असे नंबर ऑफ कोडॉन्स असतात. ॲज पर द मॅसेज ऑन mRNA अमिनो ॲसिड्स आर सप्लाइड बाय द tRNA. मग आता इथे काय होणार आहे, तर हा जो mRNA आहे अशा पद्धतीने न्यूक्लियसच्या बाहेर आल्याच्या नंतर तो इथं बघा, ही रायबोझोम नावाची सेल ऑर्गनलीज आहे. रायबोझोम नावाची सेल ऑर्गनलीज आहे. तो रायबोझोम नावाच्या सेल ऑर्गनलीजला अटॅच होतो, mRNA अटॅच होतो. आणि mRNA वरती जी कोडच्या स्वरूपामध्ये जी इन्फॉर्मेशन आहे ती रिकग्नाइज करण्याचं, ओळखण्याचं काम कोण करतो, इथे tRNA दिलेला आहे. तो tRNA वरती बघा अशा पद्धतीने हे अँटीकोडॉन असतात. अँटीकोडॉन म्हणजे सुद्धा 3 नायट्रोजन बेसिसचा हा सिक्वेन्स आहे जो की tRNA वरती असतो. जो कशासाठी असतो, तर जे mRNA वरती जे कोड आहेत त्यांना रिकग्नाइज करण्याचं काम ते tRNA करतो. आणि त्या पद्धतीने जो कोड ज्या अमिनो ॲसिडसाठी असेल ते अमिनो ॲसिड इथे प्लेस करण्याचं काम करतो, आणण्याचं काम करतो.
Each mRNA is made up of thousands of triplet codon. As per the message on mRNA, amino acid is supplied by the tRNA. काय सांगितलेलं आहे की जे mRNA वरती जो कोड ज्या अमिनो ॲसिडसाठी आहे तर त्याप्रमाणे हे tRNA तो कोड रिकग्नाइज करतो विथ द हेल्प ऑफ अँटीकोडॉन आणि तशा पद्धतीने अमिनो ॲसिड इथे आणण्याचं काम करतो. दिस इज For this purpose, tRNA has an anticodon having the complementary sequence to the codon on mRNA. तर यासाठी tRNA वरती काय असतं अँटीकोडॉन्स असतात जे की mRNAच्या कोडच्या कॉम्प्लिमेंटरी असतात. दिस इज कॉल्ड ॲज द ट्रान्सलेशन. त्या प्रोसेसला म्हणायचं ट्रान्सलेशन म्हणजे काय आहे तर mRNA वरती जे कोड आहेत त्या कोडला tRNA अँटीकोडॉनच्या मदतीने रिकग्नाइज करतो आणि त्या पद्धतीने ॲज पर द कोड अमिनो ॲसिड तिथे आणण्याचं काम करतो. The amino acid brought in by the tRNA are bonded together by the peptide bond with the help of the rRNA. आता बघा इथे जे अमिनो ॲसिड अशा पद्धतीने tRNAने जे अमिनो ॲसिड आणलेले आहेत त्यांच्यामध्ये पेप्टाइड बॉन्ड तयार करण्याचं काम कोण करतं rRNA करतात. रायबोझोममध्ये rRNA असतात. रायबोझोम हे rRNAने बनलेला असतो. तर ते त्या अमिनो ॲसिडमध्ये पेप्टाइड बॉन्ड तयार करण्याचं काम जे आहे तर ते rRNA करतात. During this process, the ribosome keeps on moving from one end of the mRNA to the other end by a distance of 1 triplet codon. मग आता ही जी ट्रान्सलेशनची प्रोसेस सुरू असते त्यावेळेला हा जो रायबोझोम आहे तर हा रायबोझोम जो आहे तर हा एक कोडच्या डिस्टन्सने ह्या mRNA वरती मूव्ह होत असतो, पुढे सरकत जातो. तर त्याचे जे मूव्हमेंट आहे एक कोडॉनच्या डिस्टन्सने जी मूव्हमेंट आहे त्याला म्हणतात ट्रान्सलोकेशन. बघा रायबोझोम अगोदर इथे होता. tRNAने ह्या कोडवरती आल्याच्यानंतर tRNAने त्याला अँटीकोडॉनच्या मदतीने रिकग्नाइज केलं. तशा पद्धतीने अमिनो ॲसिड इथे जे आहे प्लेस केलेला आहे. नंतर हा कोड रीड झाला, अमिनो ॲसिड त्या पद्धतीने आलेला आहे. नेक्स्ट बघा हा रायबोझोम जो आहे परत दुसऱ्या कोडच्या एका कोडच्या डिस्टन्सने पुढे सरकेल. परत दुसरा tRNA येऊन त्या अँटीकोडॉन ज्या आहेत त्या मदतीने तो रिकग्नाइज करेल त्या कोडला आणि तशा पद्धतीने अमिनो ॲसिड तिथे आणण्याचा प्रयत्न करेल. Such many chains come together to form the complex protein. मग आता हे जे आहे अमिनो ॲसिड यांच्यामध्ये पेप्टाइड बॉन्ड तयार झाल्याच्यानंतर अमिनो ॲसिडची चेन तयार होते, त्यालाच आपण प्रोटीन असं म्हणतो. मग काही प्रोटीन सिंपल प्रोटीन्स असतात, काही कॉम्प्लेक्स प्रोटीन असतात. तर कॉम्प्लेक्स प्रोटीनमध्ये ह्या मेनी चेन्स एकत्रित येऊन कॉम्प्लेक्स प्रोटीन जे आहेत बनतात. नेक्स्ट बघा दिस प्रोटीन कंट्रोल व्हेरियस फंक्शन इन द बॉडी ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड देअर अपीअरन्स टू. म्हणजे हे जे प्रोटीन्स आहेत मग हे प्रोटीन आपल्या बॉडीमध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शन्स आहेत ते रेग्युलेट करतात. अशा पद्धतीने इथे ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन झालेलं आहे. बघा काय बघितलं आपण. नेक्स्ट आहे म्युटेशन. हे जे आहे दिलेलं आहे म्युटेशन. बघा इथे DNA मधला एक जीन इथं दिलेला आहे. जीन म्हणजे काय असतं तर DNAचं जे फंक्शनल सेगमेंट आहे फ्रॅगमेंट त्याला जीन म्हणतात, जो की एक कंप्लीट mRNA तयार करतो आणि mRNA प्रोटीन तयार करतात. म्हणजे एका प्रोटीनसाठी एक जीन जो आहे DNA वरती असतो. तर हा इथे जीन दिलेला आहे. तर जीनवरती अशा पद्धतीने न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स आहे बघा. आणि ह्या न्यूक्लियोटाइडच्या सिक्वेन्समध्ये जर काही फेरबदल झाला सडन चेंज इन द जीन यालाच म्हणतो आपण म्युटेशन. बघा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कॅन प्रोड्यूस न्यू इंडिव्हिज्युअल लाईक देमसेल्फ ड्यू टू द जीन्स ओनली. म्हणजे प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम जो आहे तो स्वतःसारखा अपीअरन्स असलेला ऑर्गॅनिझम प्रोड्यूस करू शकतो. तर हे जीन जे आहेत हे कॅरेक्टर बरोबर म्हणजे त्याच स्पीसीजचे त्याच पर्टिक्युलर ऑर्गॅनिझमचे दुसऱ्या ऑर्गॅनिझममध्ये का येतात, कारण ते जीन त्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. अँड सम ऑफ दोज जीन्स आर ट्रान्समिटेड टू द नेक्स्ट जनरेशन विदाउट एनी चेंजेस अँड ड्यू टू दिस सम ऑफ द कॅरेक्टर ऑफ पॅरेंट्स
जीन्स आर ट्रान्समिटेड टू देअर ऑफस्प्रिंग. काय सांगितलेलं आहे की हे जे जीन आहेत हे जीन ॲज इट इज जर पॅरेंटच्या ऑफस्प्रिंगमध्ये गेले, आईवडिलांचे जर त्यांच्या मुलांमध्ये गेले, ॲज इट इज जर गेले, जशाला तसा जीन जर गेला तर काही कॅरेक्टर जशाला तसे ट्रान्समिट होतात. आणि काही वेळेला जीनमध्ये अशा पद्धतीने बदल होतो, सडन चेंज होतो. नायट्रोजन बेसेस जे आहेत किंवा न्यूक्लियोटाईडची जी जागा आहे ती बदलते, तर त्यावेळेला तिथं सडन चेंज होतो, म्युटेशन होते आणि म्युटेशन झाल्यामुळे व्हॅरिएशन येतं, म्हणजे कॅरेक्टरमध्ये व्हॅरिएशन येतं. बघा आपले काही कॅरेक्टर जे आहेत तंतोतंत म्हणजे काही बाबतीत जे आहेत आपण आईवडिलांसारखे कॅरेक्टर असतात दिसण्यामध्ये, हाईटमध्ये असेल, पण सगळं पूर्ण जे आहे तंतोतंत सारखे दिसतो का? नाही, कारण काही व्हॅरिएशन येतं. तर ते व्हॅरिएशन येण्यामागे काय रिझन आहे? म्युटेशन वन ऑफ द त्याच्यामध्ये रिझन आहे. हावेवर समटाईम्स सडन चेंजेस ऑकर इन दोज जीन्स, समटाईम्स एनी न्यूक्लियोटाइड ऑफ द जीन चेंजेस इट्स पोझिशन दॅट कॉजेस ए मायनर चेंज विच इज नथिंग बट द म्युटेशन. मग काय सांगितलेलं आहे? ह्या जीनमध्ये न्यूक्लियोटाईडच्या जागेमध्ये जर चेंज झाला तर त्या जीनमध्ये चेंज होईल आणि कॅरेक्टरमध्ये सुद्धा चेंज होतो, त्यामुळे व्हॅरिएशन येतं. आता सम ऑफ म्युटेशन मे मायनर बट सम मे द कन्सिडरेबल. असे जे म्युटेशन होतं जीनमध्ये, सडन चेंज होतो, तर ते काही वेळेला मायनर पण असतं, पण काही वेळेला मेजरसुद्धा असतं. फॉर एक्झाम्पल, म्युटेशन मे कॉज द जेनेटिक डिसऑर्डर्स लाईक द सिकल सेल ॲनिमिया. म्हणजे काय सांगितलेलं आहे की काही वेळेला म्युटेशनमुळे जेनेटिक डिसऑर्डरसुद्धा होतात. फॉर एक्झाम्पल, सिकल सेल ॲनिमिया. सिकल सेल ॲनिमिया हे एक जेनेटिक डिसऑर्डर आहे, ज्यामध्ये ह्युमन बिंगचं जे ब्लड सेल, रेड ब्लड सेल आहे तर त्याचा शेप जो आहे सिकलसारखा होतो. बघा इथे ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि म्युटेशन जे आहे इथं पूर्ण झालेलं आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर करा. धन्यवाद.